चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा सर सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाईव्ह सेशन मध्ये। मला एकदा लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? चला बोला एकदा सर्वांनी कन्फर्मेशन द्या, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का, जेणेकरून आपण सेशनला सुरुवात करू शकतो। चला एकदा लवकर कमेंट टाकायची आहे, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? जेणेकरून आपल्याला सेशनला सुरुवात करता येईल। चलो अश्विनी म्हणते ओके आहे, क्लिअर आहे। लगेच आपण सेशनला सुरुवात करूया। तत्पूर्वी जे विद्यार्थी धर्मदाय आयुक्त भरतीची तयारी करत आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी अतिशय महत्वाची परिपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे बघा। सर्व पदांसाठी एकच बॅच असणार आहे। बॅचची फीज आहे 999 रुपये एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सह। चालेल, पीडीएफ स्वरूपामध्ये संपूर्ण नोट्स, डाऊट क्लिअरिंग सेशन, अनलिमिटेड व्ह्यूज, तज्ञ व अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी नवरात्र महोत्सवानिमित्त जबरदस्त अशी ऑफर, संपूर्ण मराठी व्याकरण सोबत संपूर्ण सामान्य ज्ञान हे प्रत्येकी तुम्हाला 99 रुपयामध्ये मिळणार आहे। संपूर्ण मराठी व्याकरण 99, संपूर्ण सामान्य ज्ञान 99 रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला ही बॅच मिळणार आहे। चालेल, थोडं समोर जाऊया। समोर गेल्याच्या नंतर तलाठी भरती अनुषंगाने महत्वाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, ही बॅच सुद्धा या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता। सेशनचा पहिला प्रश्न सर्वांच्या समोर आलेला आहे आणि प्रश्नाचं उत्तर सर्वांनी देणं गरजेचं आहे। ठीक आहे, करणवाचक शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणती आहेत? करणवाचक शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणती आहेत? विषयी, विना, खेरीज, कडून, करवी, प्रत, प्रती। बोला, चला लवकर सर्वांनी उत्तर द्यायचं। एकदा सर्वांनी सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त या ठिकाणी सेशनला लाईक करायचंय। पहिल्या प्रश्नाचं उत्तर करणवाचक म्हणजे सरळ। करण म्हणजे काय असते रे? करण म्हणजे साधन असते। करण म्हणजे साधन। सरळ एखादं शस्त्र दर्शविलेलं असेल तेव्हा त्या शब्दाला लागलेलं शब्दयोगी अव्यय हे कोणतं असतं? करणवाचक शब्दयोगी अव्यय असतं। बरोबर आहे ना? त्याच्याकडून हे काम झाले। काय आहे? त्याच्याकडून काम झाले। उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 3। विषयी, संबंधवाचक, संबंधीवाचक, विना, खेरीज, कैवल्यवाचक, प्रत, प्रती, द्वितवाचक, दिकवाचक या ठिकाणी काय असतं? तुमचं शब्दयोगी अव्यय असतं। उत्तर आहे याचा पर्याय क्रमांक 3। थोडस समोर जाऊया। मराठी भाषेत कोणती लिपी वापरली जाते? चला, मराठी भाषेत कोणती लिपी वापरली जाते? सर्व प्रश्न या ठिकाणी महत्वाचे आहेत बघा। सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे। चला, मयुरी म्हणते पर्याय क्रमांक 2 मराठी भाषेत कोणती लिपी वापरली जाते? तर सर्वांना माहिती, एकदम सोपा प्रश्न आहे। मराठी भाषेची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे। मग देवनागरी लिपीची जननी कोणती आहे? मला लवकर उत्तर सांगायचंय। देवनागरी लिपीची जननी कोणती आहे? देवनागरी लिपीची जननी आहे बघा तुमची ब्राह्मी लिपी। कोणती आहे? ब्राह्मी लिपी आहे। आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, ब्राह्मी लिपीला सर्व लिपींची काय म्हणतात? जननी म्हणतात। तसेच या ठिकाणी सर्वश्रेष्ठ लिपी कोणती असेल?
ब्राह्मी लिपी आहे. त्याच्यानंतर या लिपीला कोणती लिपी म्हणतात? या लिपीला म्हणतात गुप्त लिपी. कोणती लिपी? गुप्त लिपी म्हणतात. सोपे आहेत प्रश्न, अगदी 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 अगदी. मग या ठिकाणी मला सांगा, देवनागरी लिपी आपण या ठिकाणी कशी लिहितो? डावीकडून उजवीकडे या पद्धतीला काय नाव आहे? डावीकडून उजवीकडे आपण आपली देवनागरी लिपी लिहितो, या पद्धतीला काय म्हणतात? सर्वांनी उत्तर द्यायचं, लवकर लवकर उत्तर द्यायचं. एकदा सेशनला सर्वांनी लाईक सुद्धा करायचं आहे. सर्वांनी डावीकडून उजवीकडे जी पद्धत आपण लिहिण्यासाठी वापरतो तिला म्हणतात अबुगिडा पद्धत. काय म्हणतात? अबुगिडा पद्धत. देवनागरी लिपीला कोणती लिपी मानतात? आदर्श लिपी. देवनागरी लिपीला मोडी लिपी म्हणतात. मोडी लिपीला कोणती लिपी म्हणतात? धाव लिपी म्हणतात. बरोबर आहे. चलो नेक्स्ट, समोरचा प्रश्न. भाषा हे विचार व्यक्त करण्याचे काय आहे? भाषा हे विचार व्यक्त करण्याचे व्याकरण आहे, वर्णन आहे, माध्यम आहे, पद्धती आहे. योग्य उत्तर काय असेल? भाषा हे विचार व्यक्त करण्याचे काय आहे? माध्यम आहे. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 2. मग मला उत्तर द्यायचं आहे की भाषेचे प्रकार किती आहेत? लवकर लवकर लवकर, भाषेचे प्रकार या ठिकाणी किती आहेत? लवकर उत्तर द्या. भाषा हे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे, माध्यम आहे, आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. चलो मग भाषेचे मुख्य प्रकार 2 आहेत. पहिला प्रकार आहे नैसर्गिक भाषा, त्यालाच म्हणतो आपण स्वाभाविक भाषा. दुसरा प्रकार कोणता असणार आहे तुमचा? सांकेतिक भाषा, त्यालाच म्हणतो आपण कृत्रिम भाषा. 2 आहेत. बर, मग आता हिच्यामध्ये आपल्याला एक शब्द दिसतो व्याकरण नावाचा. या व्याकरण नावाची संधी कोणती असेल? हा व्याकरण शब्द नेमका बनला कसा हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. नैसर्गिक, कृत्रिम, जबरदस्त. चलो, या व्याकरण शब्दाची संधी कोणती आहे किंवा हा शब्द नेमका बनला कसा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी खूप वेळा परीक्षेला विचारलेलं आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चलो, चला लवकर 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 उत्तर द्या. संधीचं नाव सांगा. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पररूप संधी, पूर्वरूप संधी. वि अधिक आ अधिक कृ. कृ म्हणजे असते करण. काय असते? कृ म्हणजे करण असते. व अधिक रस्व ई अधिक आ. या ईच्या समोर आ आला, ईचा होतो य. विजातीय स्वराला तर या ईचा य होतो. हा व जातो य सोबत, व्य हा आ यांच्या सोबत व्या आणि करण. अशी कोणती संधी आहे? अशी संधी आहे यनादेश स्वर संधी. यनादेश स्वर संधी आहे. यनादेश स्वर संधी. चलो, चला रत्नदीप, चला नमस्कार, रेश नमस्कार. अशा गोष्टी जमल्या पाहिजे आपल्याला. व्याकरण शब्दाची उत्पत्ती, अलंकार शब्दाची उत्पत्ती, संधी शब्दाची उत्पत्ती, ह्या गोष्टी जमणं गरजेचे आहेत. बघा, चला सोलापूर एक्सप्रेस नमस्कार. चलो, पुढील पैकी
रस्व स्वर ओळखायचा आहे. कोणता स्वर ओळखायचा आहे? रस्व स्वर. रस्व. सोपे प्रश्न येतं, काही अवघड नाही येत, एकदम 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 इझी येतं. चलो, रस्व स्वर. चला 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 चला, लवकर 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 लवकर. सर्वांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. स्वर किती येतं? चला, रस्व स्वर किती येतं? दीर्घ स्वर किती येतं? संयुक्त स्वर किती येतं? आदत्त स्वर किती येतं? सजातीय स्वराच्या जोड्या किती येतात? सजातीय. चलो, एवढे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करू शकतो. चलो, धन्यवाद धन्यवाद. रस्व स्वर आहे तुमचा रू, ज्यांना उच्चारण्यासाठी कमी कालावधी लागतो, ज्यांचा उच्चार आकुड होतो, उच्चारण्यासाठी एक मात्रा एवढा कालावधी लागतो. एक मात्रा म्हणजे लघु मात्रा, जी यू न दर्शवली जाते. आ हा कोणता स्वर आहे? तुमचा दीर्घ स्वर आहे. ई हा कोणता आहे? दीर्घ स्वर आहे. ए हा पहिले कोणता आहे? संयुक्त आहे. नंतर याचा समावेश कशामध्ये केला जातो? दीर्घ मध्ये केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. रस्व स्वर बरोबर आहे. एकूण स्वर 14 आहेत, रस्व स्वर 5 आहेत, दीर्घ स्वर 3 किंवा 7 आहेत, संयुक्त स्वर 4, आदत्त स्वर 2, सजातीय स्वराच्या जोड्या 3 आहेत. अ आणि आ, ई आणि ई आणि ऊ आणि ऊ. लक्षात ठेवायचं आहे. लक्षात. चला, सुशील गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग. सोपा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. एक शेवटचा प्रश्न जर द्यायचा असेल तर मला कमेंट मध्ये सर्वांचे गुलाबी हात वर दिसले पाहिजे. अतिशय मजेशीर प्रश्न देतो. अतिशय मजेशीर प्रश्न देतो. फक्त एकदा गुलाबी हात मला कमेंट बॉक्स मध्ये दिसले पाहिजे. सर्वजण त्या प्रश्नासाठी रेडी आहेत का? सर्वजण त्या प्रश्नासाठी रेडी आहेत का? सर्वांचं या ठिकाणी मला उत्तर पाहिजे. बर, मग माझं म्हणणं असं आहे की एकूण तदुत्पन्न स्वर किती आहेत? तदुत्पन्न स्वर. तदुत्पन्न स्वर. जबरदस्त योगिता, क्या बात है. तदुत्पन्न स्वर किती आहेत? रवींद्र, जबरदस्त. चलो, तदुत्पन्न स्वर किती येतं? एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या बरं. होय, चला उत्तर द्या. तदुत्पन्न स्वर हेच तर नाहीच. रस्व 5, सॉरी, रस्व 5, दीर्घ 3 किंवा 7, संयुक्त 4, आदत्त किती आहे? तर 2. अख्खा महाराष्ट्र त्याचं उत्तर देते. पण ज्याचं उत्तर तदुत्पन्न देते, तदुत्पन्नलाच दुसरं नाव आहे साधित स्वर. स्वराचे उत्पत्तीनुसार 2 प्रकार पडतात. साधित स्वर, दुसरे आहेत सिद्ध स्वर. साधितला तदुत्पन्न स्वर म्हणतात, जे दुसऱ्यापासून उत्पन्न होतात. बरोबर आहे. मग याचे किती उपप्रकार आहेत? 2 आहेत. एक आहे तुमचा द्विगुणित स्वर आणि दुसरा कोणता आहे तुमचा? संयुक्त स्वर. हे द्विगुणित स्वर 3 आहेत. आ आहे, ई आहे, उ. संयुक्त 4 आहेत. लक्षात ठेवायचं आहे. एवढा सोपा प्रश्न होता, थोडा डीप मधला विचारला, पण विचारणं गरजेचं आहे. येत्या काळामध्ये दिसू शकतो. येत्या काळामध्ये शालिनी 14 स्वर येत व मग तदुत्पन्न स्वरा कसे असतील व. चलो, नेक्स्ट. दुःख या शब्दात द प्लस प्लस विसर्ग दुःख होय. सरळ सरळ आपल्याला या शब्दाचा विग्रह करायचा आहे. आपल्याला या शब्दाची फोड करायची आहे. चलो, द्या उत्तर. द. बरोबर आहे. द च्या नंतर कोणती उ आहे? इथं रस्व उ. विसर्ग इथं पाहिजे पर्याय क्रमांक
2 उत्तर. पर्याय क्रमांक 2 उत्तर. हा आहे विसर्ग. विसर्गाच्या पूर्वी नेहमी पहिलीच वेलांटीन पहिलाच उकार असतो. लक्षात घ्या, दुसरी वेलांटीन दुसरा उकार येत नाही, हे या ठिकाणी आताच मेन्शन करून घ्या. पुढील पैकी कोणते स्वर कंठ वर्ण आहेत? कंठ. कंठ वर्ण आहे तर कंठ ज्यांचा उच्चार कंठातून केला जातो. कंठ वर्ण सगळे स्वरच दिले तर आपल्याला माहितीये. क चा गट कंठ, कंठ. च चा गट तालव्य, ट चा गट मूर्धन्य, त चा गट दंत्य आणि प चा गट ओष्ठ्य. पण स्वर आले तर गेम होऊ शकतो. मग उत्तर द्यायचं भाऊ, मग उत्तर द्यायचं. बोला, चला लवकर 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 उत्तर द्या. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करून घ्या. ई बरोबर आहे ना? हे आहे तर तुमचे तालव्य. उ ऊ हे आहे तर तुमचे ओष्ठ्य. याचा कार्यक्रम होतो. करू आपण, ताण नका घेऊ. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे आहेत कंठ. काय आहेत? कंठ. याचा कार्यक्रम करू एका मिनिटात. याचा करू विग्रह. या अ मध्ये रस्व ई किंवा दीर्घ ई. अ च माहिती आहे कंठ, ई च माहिती आहे तालव्य. मग याले करायचं एकत्र कंठ तालव्य. काहीच अवघड नाहीये. कंठ तालव्य आहे तर हे कंठ तालव्य शलो. अशा प्रकारे चारही ऑप्शन क्लिअर झालेले आहेत. समोरचा प्रश्न. लू हा स्वर कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? लू. प्रश्न मजेशीर येतात. लू हा स्वर कोणत्या वर्ण उच्चार स्थानात मोडतो? कोणतं आहे त्यांचं उच्चार स्थान? असा एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे बघा. देवा उत्तर. ओय बताओ. ट्रिकचा विषयच नाही भाऊ. इथं ट्रिक गुलीगत धोका देतात आमच्या. हे गणित बुद्धिमत्ता नाही. ठीक आहे. चलो लू 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 सांगा. लू म्हणल्यावर हे आहे तुमचं दंत्य. दंत्य दंत्य दंत्य. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्याला काय म्हणतात? एकच व्यंजन 2 वेळा. बताव. एकच व्यंजन 2 वेळा जोडलं की त्याला काय म्हणतात? उत्तर द्या. हे आहे तुमचं क. याले जोडला प. इथं झालं याचं असं तयार. याला काय म्हणतात? द्वित म्हणतात. एकच व्यंजन. इथं गेम होऊ शकतो. एकच व्यंजन हे एकच व्यंजन क अधिक क. आता इथं मात्र गेम होऊ शकतो. ठीक आहे. एकच व्यंजन 2 वेळा असेल याला म्हणतात द्वित. ठीक आहे. याला म्हणतात संयुक्त व्यंजन. याला काय म्हणतात? संयुक्त व्यंजन. 2 स्वर संयुक्त स्वर. अनुनासिक किती येतं? 5 आहेत. 5व्या स्थानावर आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चलो समोरचा प्रश्न. जोड अक्षर म्हणजे काय? आजचे प्रश्न वर्णमाला संधी या टॉपिक वर जास्त दिसत आहेत. मराठी भाषेचा उगम व इतिहास.
चला लवकर 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 उत्तर द्या. जोड अक्षर क म्हणजे व्यंजन अधिक प म्हणजे व्यंजन अधिक अ म्हणजे स्वर. मग याचा तयार होतो प बिना पाय मोडलेला, म्हणजे व्यंजन अधिक स्वर. पर्याय क्रमांक 4. व्यंजन अधिक स्वर बरोबर क. हे आहे तुमचं अक्षर. काय तयार होते याचं तयार होते अक्षर. स्वरात व्यंजन कधीच मिसळत नाही. ठीक आहे. पुढील पैकी दंड नसलेले मराठी वर्णमालेत एकमेव आहे दंड नसलेला कार्यकर्ता. एकमेव आहे दंड नसलेला कार्यकर्ता. कोणता आहे? कोणता आहे? कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, जास्त वेळ देणार नाही. जास्त वेळ या प्रश्नाला देणार नाहीये. शेळो. पृथ्वी. परत शब्दाची फोड करायची आपल्याला. पृथ्वी. इथं गेम होऊ शकतो. थ व डबल म्हणजे दीर्घ. चलो त्याचा पाय मोडणं लागते इथं राव. मोडला पाय. चलो काय येईल तुमचं? ऋषीचा रू. पर्याय क्रमांक 2. सोपा आहे. सोपा आहे, अवघड नाहीये. दंड हा शब्द परसवर्ण रूपात असा होईल. परसवर्ण. परसवर्ण रूपात कसा होईल? परसवर्ण 1 2 3 4. सांगा, द्या उत्तर. 4 म्हणतात सर्वजण. 4. सर्वांचं उत्तर येतंय 4. चलो आता अनुस्वार आलेला आहे द वर. द च्या समोरील अक्षर आहे तुमचं ड. या ड च्या गटातील अनुनासिक आहे तुमचा बाणाचा न. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. याचा जो उच्चार आहे अनुस्वार युक्त हा असतो तुमचा स्पष्ट. त्यालाच म्हणतात खणखणीत. आणि हा जो उच्चार आहे याला म्हणतात ओझरता किंवा तुमचा अस्पष्ट. लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवायचं. मग मला सांगा एकूण पर वर्ण किती आहेत रे? एकूण पर वर्ण किती आहेत? पर वर्ण. चलो परवर्ण किती आहेत? परवर्ण. हे असं जे लेखन आहे संस्कृत मध्ये केलं जातं. संस्कृत मध्ये अनुस्वार लिहिण्याची पद्धत होता असतोर नाही. परवर्ण विचारले मी, पर सवर्ण नाही. परवर्ण पर सवर्ण गेम होऊ शकतो. परवर्ण पर सवर्ण. परवर्ण म्हणजे पूर्णच्या पूर्ण व्यंजन. व्यंजन आहेत 34. दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना परवर्ण म्हणतात. आणि पर सवर्ण म्हणजे असतात अनुनासिक. अनुनासिक किती आहेत? अनुनासिक आहेत 5. अनुनासिक आहेत 29. चला एकदा सेशनला लाईक करा बरं. एकदा सेशनला लाईक करा सर्वांनी. मजा आया. परवर्ण पर सवर्ण. चलो मला सांगायचं एकूण महाप्राण किती आहेत? महाप्राण. सर्वांनी उत्तर द्यायचं. महाप्राण एकूण किती आहेत? बोला. रप 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 उत्तर आले पाहिजे. सन सन सन. किती आहेत महाप्राण? 14. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त.
चलो, एकच मिनिट, फक्त 1 मिनिट थांबून घ्या, 1 मिनिट. एकच मिनिट थांबून घ्या, याची बॅटरी जरा लो झाली, चालू करतो. हा, ओय सांगा. अरे गेलं का बरं ते, एकच मिनिट थांबून घ्या. आलं का, एकदा सांगा बरं. ओय दिसतो का, मी सांगा एकदा, दिसतो का? दिसत असेल, आता दिसत असेल. हा, आता नसतात हरवत, नसतात. ऐ शालिनी, नसतात हरवत सर. हा, ऐ बघा, इकडे या, इकडे या, इकडे या. मी विचारले होते तुम्हाला महाप्राण किती येतं. महाप्राण हे एक, पण प्रश्न असा आला, महाप्राण व्यंजन. अरे ठीक आहे, महाप्राण व्यंजन, महाप्राण व्यंजन हे तर भाऊ 14, महाप्राण एकच आहे, महाप्राण व्यंजन 14. आणि अल्पप्राण किती येत, अल्पप्राण व्यंजन, अल्पप्राण येतं 20. लय अभ्यास आहे महा, लय असे म्हणता. इथं पहा किती 65 प्रश्न होता. काय अभ्यास आहे ढेकळाचा. सोपे सोपे चिल्लर चिल्लर प्रश्न चुकवता तुम्ही. चला, संधी करा, करू त्याच्यासाठी आलो. 9 अधिक 1 कोणता शब्द तयार होतो, 9 अधिक 1. ओय लवकर 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 उत्तर द्या. 1 का 2, 1 का 2. शाले, हे इथं पाय कोणती आहे, ई कोणती आहे, ई कोणती आहे, रस्व आहे, इथं दुसरी वेलांटी आहे. हे एक काय, आता काय करावे आले, अजून किती सोपं करून सांगायचं. चलो, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आहे औ, त्याच्या समोर आलं ई, याच्या समोर कोणताही विजातीय स्वर आला असता, या औचा काय होतो, याचा होतो आऊ. काय होतो, आऊ होतो, आऊ. मग आता न सोबत जाणार आ, याचा होणार ना, व सोबत येणार ई, याचा होणार वी, आणि क जशाला तसा नाविक शब्द संधी आहे अयादी स्वर संधी, अयादी स्वर संधी, अयादी स्वर संधी. पर्याय क्रमांक 4 उत्तर पाहिजे, पर्याय क्रमांक 4 उत्तर पाहिजे, पर्याय क्रमांक 4. क्लियर. चलो नेक्स्ट. परत संधी, सदा अधिक एव, सदा अधिक एव कोणती संधी होते सांगा. आजचे प्रश्न महत्वाचे, जबरदस्त आहे. सदाएव, सदैव, सदो, सदोएव, सदो. चलो चलो चलो, चू 2 बर. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, शेवटच्या पदातील पहिला वर्ण ए, याच होते तयार ये. काय होते ये, याचं काम असतं 2 मात्रे. 2 मात्रे म्हणजे पर्याय क्रमांक 2. संधी सांगा कोणती असेल. चलो सर्वांनी एकदा उत्तर द्या. संधी कोणती असेल, संधी कोणता आदेश असेल.
ओय सांबा कितनी आदमी आते सांगा लवकर. ठीक आहे. वृद्ध्यादेश जबरदस्त. नेक्स्ट, संधी विग्रहावरून शब्द ओळखा. जबरदस्त. अन्य अधिक उक्ती, लेकी बोले सुने लागे, सरड्याची धाव कुपापर्यंत, अशा जळवा वेळीच ठेचून हल्ल्या पाहिजे. बरोबर आहे ना. येथे समस्त बहिरे बसतात, लोक का करीशी तू भाषणे मधुर. आहे ना त्याचा कार्यक्रम. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ, शेवटच्या पदातील पहिला वर्ण उ, अ मध्ये उ ज्या वेळेस मिसळते ओ. आदेश कोणता आहे तुमचा? गुणादेश. कोणता आदेश आहे तुमचा? गुणादेश. उत्तर पाहिजे याचं. पर्याय क्रमांक 2. चलो नेक्स्ट, मंदांध संधी शब्दाचा विग्रह काय होईल? बापा बापा एवढा अवघड प्रश्न. मंदांध. चलो, मंद अधिक अंध. बताओ. मंदांध, मदांध, मंदांध. चलो बताओ. लवकर लवकर उत्तर द्या. एकदा सेशनला सर्वांनी लाईक करा बरं. मंद अधिक अंध. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ, शेवटच्या पदातील पहिला वर्ण अ एकमेकांमध्ये आले तयार होतो आ. हा इथं आ आलेला आहे. मग आदेश कोणता आहे हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. 2 ऑप्शन येतात सारखे. ऑप्शन 2 हे तिच्यात सारखे. मंद अधिक अंध. चलो सगळे सारखं दिसायले. मग तिन्ही सारखे दिसायले. नाही इथं विसर्ग आलेला आहे भाऊ. इथं विसर्ग आलेला आहे. विसर्ग. चलो आदेश कोणता असेल? आदेश असेल दीर्घादेश. त्यालाच म्हणतो आपण दीर्घत्व स्वर संधी. त्यालाच म्हणतात सजातीय स्वर संधी. जबरदस्त. चिव. चला बाकीचे एकदा सेशनला सर्वांनी लाईक करायचंय. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. व्यंजन संधी केव्हा होते? व्यंजन संधी केव्हा होते? व्यंजन संधी किती सोपा प्रश्न आहे रे. पहिल्या पदातील, ठीक आहे ना, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण व्यंजन असेल. शेवटच्या पदातील पहिला वर्ण व्यंजन किंवा काय असेल? स्वर असेल. मग आता इथं व्यंजन स्वर आणि व्यंजन व्यंजन. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 4. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 4. 1 व 2 पर्याय बरोबर आहेत. स्वरामध्ये व्यंजन कधीच या ठिकाणी मिळत नसतो. लक्षात घ्यायचं आहे. मग आता या ठिकाणी एक शब्द देतो. शब्द असा आहे तुमचा. शब्द तुमचा असा आहे जगज्जीवन. या शब्दाची संधी कोणती आहे? जगज्जीवन या शब्दाची संधी कोणत्या प्रकारात? कोणता नियम? प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी. द्यावा उत्तर लवकर लवकर लवकर. चलो जबरदस्त. तची व्यंजन संधी. तची व्यंजन संधी. ज ग त अधिक जी व न. तच्या समोर ज आल्यास तचा काय होतो? ज. तची व्यंजन संधी. नेक्स्ट संधी करा. नी अधिक च. ओ माय गॉड. चलो
चला लवकर 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 उत्तर द्यायचंय. अबे किती सोपं आहे बे, इथं पहिली वेलांटीन उत्तर 3 द्या लागले. काय कराव काय कराव हो संगीता मॅडम, 3 कसं येईल हो, इथं पहिलं येईन इथं दुसरं येणार राव. निश्चल. पर्याय क्रमांक 2 पाहिजे उत्तर. शब्दाचा विग्रह अब्ज. अब्ज 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 काय असेल विग्रह, बताव. अरे राजा, ह्याच तर गोष्टी आपल्या अंगलट येतात. असं आहे, छोट्या छोट्या चुका नाहीत करायच्या. चला चला रे चला. अप अधिक ज, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण कोणता आहे? कठोर. कठोरच्या समोर काय आलं? च छ ज. मृदू. मग इकडं मृदू आलं इकडं, तर इकडचं पण त्याच गटातील काय घ्यायला लागते? मृदू. इथं आहे प, पच्या गटातील मृदू ब. ब घेऊन या समोरच्या सोबत संधी होते. कोणती संधी होते सांगा मग? काय नाव आहे त्या संधीचं? चला त्या संधीचं नाव काय आहे सांगायचं आहे. क्या बात है, तृतीय व्यंजन संधि. तृतीय व्यंजन संधि. जबरदस्त. इकडे मृदू आलं हे मृदू, इकडे कठोर आलं हे कठोर. त्याच्याहून 2 प्रकार, तृतीय व्यंजन संधि आणि प्रथम व्यंजन संधि. प्रथम म्हणजे कठोर आणि तृतीय म्हणजे मृदू. मनोरंजन शब्दाचा संधी विग्रह कोणता? मनोरंजन. सोपा प्रश्न आहे. मनोरंजन मनोरंजन मनोरंजन. द्या उत्तर. शेवटचे 5 प्रश्न बाकी आहेत. मनोरंजन. मन अधिक रंजन, पहिल्या पदातील शेवटचा वर्ग विसर्ग असून विसर्गाच्या समोर काय आलेलं असेल? मृदू व्यंजन आलेलं असेल आणि विसर्गाच्या पाठीमाग असेल तेव्हा विसर्गाचा काय होतो? उ होतो. पाठीमागील मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. याला म्हणतात विसर्ग उकार संधी. विसर्ग उकार संधी. जबरदस्त जबरदस्त. शालिनी, पल्लवी, प्रकाश, सर्वांचं रेश, वैष्णवी, सर्वांचं बरोबर आहे. वा. शब्द छल. छ च्या पूर्वी रस्व स्वर आला. कोणता स्वर आला? रस्व. विकल्पाने यांच्यामध्ये च येतो. च. उत्तर पाहिजे तुमचं. उत्तर पाहिजे तुमचं. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सम अधिक गती, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण म. मच्या समोर आलं ग. ग म्हणजे काय आहे? व्यंजन. मग मच्या समोर व्यंजन आल्यास ठीक आहे. मच्या समोर व्यंजन आल्यास याचा होतो लोप आणि मागील अक्षरावर येतो अनुस्वार. याला म्हणतात संगती. हा नियम आहे तुमचा या ठिकाणी व्यंजन संधीचा. कोणत्या व्यंजन संधीचा? तर म ची व्यंजन संधी. म ची व्यंजन संधी. चला शुभम बोला. कळालं? पर्याय क्रमांक 2. चलो. पुढील पैकी संधीच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द प्रातकाल, अतएव, इत. उत्तर सांगेन. सांगेन उत्तर द्यायचंय.
चलो पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट संधी विग्रह ओळखा. वागनिश्चय. इथं ग आलेला आहे, ग. वागनिश्चय. सांगेन हा स्वर संधीचा नियम आहे. चलो 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 चलो. वाक अधिक निश्चय अनुनासिक संधी आहे. ही कोणती संधी आहे रे? अनुनासिक संधी. कठोरच्या जागी अनुनासिक आलं तर याच गटातील अनुनासिक घेऊन संधी केली जाते, त्याला अनुनासिक संधी म्हणतात. कोणती संधी? अनुनासिक. शेवटचा प्रश्न सज्जन. सज्जना संधीवरती, वर्णमालेवरती, शब्दाच्या फोडीवरती, विग्रहावरती जास्त प्रश्न घेतले. उद्या मिक्स घेऊ, काळजी करू नका. उद्या मिक्स घेऊ, काळजी करू नका. या ठिकाणी सत अधिक जन उत्तर पाहिजे. पर्याय क्रमांक 2 त ची व्यंजन संधी. काय आहे? त ची व्यंजन संधी. सर्वांना महत्वाची सूचना. जाता जाता या ठिकाणी आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की येत्या 3 ऑक्टोबरला आपण धर्मदाय आयुक्त भरती अनुषंगाने 12 ते 6 महामॅरेथॉन घेणार आहोत. TCS पॅटर्न अनुसार असे येथील प्रश्न म्हणजे तुम्हाला धर्मदाय परीक्षेमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील हे आपण या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. कोणी लेक्चर मिस करू नका. IBPS TCS जी काही तुम्हाला धर्मदायची बॅच घ्यायची आहे, विश्व मराठी ऍप नंबर 2 वरती IBPS TCS फोल्डर मध्ये मिळून जाईल. चालेल. बाकीची माहिती आदरणीय शिंदे सरांनी सांगितलेली आहे. या ठिकाणी थांबूया, भेटूया उद्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.